तिथे चल की गाडी घ्या खायला. माझ्याकडे पैसे नाही. हात भिकारी माझ्या आतमध्ये थांब. का ग ताई का बसली अशी? दादा आपली गरिबी काय एवढी? आता ताई काय सांगू तुला, आज तुला माहिती ना आपले मम्मी पप्पा दुसऱ्याच्या रानात कामाला जातात. मग आता काय करायचं सांग बरं. आपले मम्मी पप्पा थोडंच खातात आणि आपल्याला जास्त चारतात, माहितीये का नाही? त्या दिवशी बघितलं का नाही, टोपल्यात एकच चपाती होती, पण तिने कुणाला चारली शेवटी? आपल्याला. आणि मग तिला भूक लागली नसेल का? सकाळ सकाळ ती उपाशी रानात जाते, काही करत नाही काय नाही. हा सांग बरं तू, तिने तरी कसं करायचं? मला पण वाईट वाटतं. हा मग आता मला बी वाटतं का नाही, चप्पल घ्यावं, कपडे घ्यावं, दुसऱ्याने चांगलं राहावं, पण आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला चालावं लागतं. आता एवढंच करायचं, चांगलं शिकायचं, मोठं व्हायचं आणि आईबापांना चांगली सेवा करायची आईबापांची. दादा आपला मामा तर श्रीमंत आहे तरी पण आपल्याकडे का नाही येत? अगं ताई, आपली गरिबी पाचीला पुंजली या, त्यामुळे आपल्याकडे कोण येत नाही. दादा आपल्या मम्मीची बी साडी फाटली आणि पप्पाचा पण शर्ट फाटलाय. आपण हे कानातलं मोडून त्यांच्यासाठी साडी आणि ड्रेस घ्यायचा का? अगं ताई, ती मोडाचा विचार करू नका तू. ती आपल्या आजीची निशाणी आणि तेवढीच एक निशाणी आपल्या घरात आहे. ती मोडाचा विचार करू नको. मी आहे ना, मोठा होतो, मम्मी पप्पांना कपडे ही सगळं करतो. फक्त ती मोडायचा विचार करू नका. आपल्या आजीची निशाणी. दादा मला लय भूक लागली, घरात काय आहे का खायला? मी सकाळी मम्मी सोबत बाजार आणायला गेलेलो. मम्मीने त्या मालकाला उधार बी मागितलं, पण त्याने उधार दिलं नाही. मग मम्मीने उसनं त्याच्याकडनं थोडं तांदूळ आणलं आणि ती भात केला. मग सकाळी संपला. मग आज संध्याकाळी मम्मीची पगार होईल, मग मम्मी आपल्याला खाऊ आणेन, मग आपण खाऊ. दादा मला नाही भूक लागली, मी तुझी चेष्टा केली. अगं ताई, मला माहिती आहे तुला भूक लागली, पण आता तुम्हाला सांगणार नाही. चल ताई, चल आपण घरात बसू. चल 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 ताई.